Hello, good morning. Now we are going to continue the third part of the blood circulation. That is the last point of the this chapter. In blood circulation, we have studied in previous the points we have covered. I will tell you: blood composition and coagulation, structure and pumping action of heart, blood vessel, pulmonary and systemic circulation, heartbeat and pulse, rhythmicity of the heartbeat. Now we have to study the blood related disorders, ECG, pacemaker, lymphatic system. These points are remaining, and these points will be covered in this now part 3, that is the third video. Blood related disorders, hypertension. नाव आता आपला थर्ड व्हिडिओमध्ये आपण पुढचे पॉईंट हे आता कंटिन्यू करणार आहोत. तर ब्लड रिलेटेड डिसऑर्डर्स म्हणजे काय की जे डिसीजेस आहेत, जे डिसऑर्डर्स होतात, ब्लडपासून जे प्रॉब्लेम्स होतात ते आपल्याला बघायचे आहेत. आता हायपरटेन्शन, फर्स्ट पॉईंट आहे हायपरटेन्शन. द नॉर्मल ब्लड प्रेशर इज 120 mm of Hg, systolic and 80 mm of Hg. Diastolic hypertension or high blood pressure is the occurrence of the persistent systolic atrial blood pressure of more than 140 mm of Hg and diastolic atrial blood pressure of more than 90 mm of Hg. आता हायपरटेन्शन म्हणजे काय की हायपर या शब्दाचा आपल्याला अर्थ माहिती आहे की हायपर म्हणजे जास्त. ठीक आहे. आता जास्त जेव्हा ब्लड प्रेशर असेल तेव्हा त्याचा काउंट किती असेल 120 mm ऑफ Hg. म्हणजे जेव्हा सिस्टोल होईल तेव्हा काय असतं 80 mm ऑफ 120 mm ऑफ Hg आणि जेव्हा डायस्टोल होईल तेव्हा किती असेल 80 mm ऑफ Hg. आता हायपरटेन्शन is high blood pressure in the occurrence of the persistent systolic arterial blood pressure. आता मग इथं ॲट्रियल ब्लड प्रेशर किती असेल 140 पेक्षाही जास्त. ठीक आहे. आणि डायस्टोलिक ॲट्रियल ब्लड प्रेशर हे किती असतं 90 पेक्षा जास्त. ठीक आहे. एक्सेसिव्ह ब्लड प्रेशर इज अबाउट 220 to 120 mm of Hg may cause rupturing of blood vessel or eyes, causes blindness, kidney nephritis and brain stroke, paralysis. म्हणजे हे केव्हा होतं की आता 220 आपला ब्लड प्रेशर हा हाय गेला 220 पर्यंत. म्हणजे ज्यावेळेस एखादं काही टेन्शन येतं, ज्यावेळेस डिप्रेशन येतं, त्यावेळेस काय होतं की ह्युमन बिंगची टेंडन्सी आहे की त्याचं जे ब्लड प्रेशर आहे ते इन्क्रीज होतं 120 mm ऑफ Hg ते 220 mm ऑफ Hg पर्यंत ते काय होतं इन्क्रीज होत जातं. त्याच्यामध्ये मग डिसीज कोणते कॉज होतात आपलं डिसीज म्हणजे की ब्लड व्हेसल रप्चर होतात, कॉजिंग ऑफ आय ब्लाइंडनेस, डोळ्यातून रक्त येतं, पुन्हा किडनी नेफ्रायट्रिस अँड ब्रेन स्ट्रोक और पॅरालायसिस पण होऊ शकतो. हे कशामध्ये येतं हायपरटेन्शनमध्ये हे सगळे पॉईंट येतात. आता हायपरटेन्शन हे कशामुळे कॉज होतं. हायपरटेन्शन इज कॉज बाय सेव्हरल फॅक्टर्स लाईक एथेरोस्क्लेरोसिस, ओबेसिटी, फिजिकल और इमोशनल स्ट्रेस. हायपरटेन्शन हे कशामुळे कॉज होतं ॲथेरोस्क्लेरोसिस, आर्टेरियोस्क्लेरोसिस, ओबेसिटी, जाडपणा, लठ्ठपणा, त्याच्यानंतर फिजिकल और इमोशनल स्ट्रेस. माणसावर जर काय एखादा ताण असेल तर तेव्हा पण हायपरटेन्शन हे होऊ शकतं. आणि 220 mm Hg पेक्षा जास्त त्याचा हे सिस्टोल आणि डायस्टोल हे हायपरटेन्शनमुळं ब्लड प्रेशर काय होतं इन्क्रीज होऊ शकतं. आता कोलेस्ट्रॉल इज रिच डाएट अँड इन्क्रीजेस सिक्रेशन ऑफ द रेनिन, इपिनेफ्रिन अँड ॲडेल्टोस्टेरॉन. हे याच्यामुळे काय होतं हायपरटेन्शनमुळं हे इन्क्रीज होतं. ठीक आहे. आता नेक्स्ट पॉईंट आहे कोरोनरी आर्टरी डिसीज. त्यालाच काय म्हटलं जातं CAD म्हणजेच कोरोनरी आर्टरी डिसीज. आता काय आहे कोरोनरी आर्टरी डिसीज तो बघणार आहोत. कोरोनरी आर्टरी डिसीज इज refers to the condition such as atherosclerosis that causes narrowing of coronary arteries. कोरोनरी आर्टरीजचं काय होतं इथं नॅरो कॉन्ट्रॅक्शन होतं. आर्टरीज टू द ब्लड फ्लो सो द हार्ट इज रिड्यूस. म्हणजे ब्लडचं हे फ्लोईंग काय होतं स्लो होतं, त्याच्यामुळे काय होतं आर्टरीज ह्या काय होतात कॉन्ट्रॅक्ट होतात आणि ब्लड फ्लो हे स्लो होतं. ठीक आहे. दिस रिझल्ट इन कोरोनरी हार्ट डिसीज. याच्यामुळेच कोरोनरी हार्ट डिसीज हा काय होत असतो.
दिस रिझल्ट इन कोरोनरी हार्ट डिसीज, यामुळेच कोरोनरी हार्ट डिसीज होतो. विच condition in which the heart muscle is damaged because of the inadequate amount of blood due to the obstruction of its blood supply. Depending upon the degree of the obstruction, symptoms may be mild chest pain, angina pectoris or heart attack, that is myocardial infarction. आता या जिथं आपल्या बॉडीमध्ये जर रक्तपुरवठाचा जो साठा असतो तो जर कमी पडला तर तिथं काय होऊ शकतं, माइल्ड चेस्ट पेन म्हणजे काही छोट्या प्रकारचा अटॅक म्हणजे माइल्ड चेस्ट पेन असा छोटा एक अटॅक येऊ शकतो, नाहीतर मग मायोकार्डियल इन्फेक्शन होऊ शकतं. ठीक आहे, ह्या दोन गोष्टी कोरोनरी आर्टरी डिसीज CAD मध्ये आपल्याला बघायला मिळतात. आता अथेरोस्क्लेरोसिस रेफर्स टू द डिपॉझिशन ऑफ फॅटी सबस्टन्सेस लाइनिंग ऑफ द आर्टरीज. दिस रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ एथेरोस्क्लेरोटिक प्लेग दॅट डिक्रीजेस द साईज ऑफ द ॲट्रियल ल्युमेन. मग याच्यामुळे काय होतं की ॲट्रियल ल्युमेनची साईज ही काय होती, डिक्रीज होती. आता एंजाइना पेक्टोरिस, आपण कोरोनरी आर्टरी डिसीज बघितलं, अथेरोस्क्लेरोसिस बघितलं, तर एंजाइनो पेक्टोरिस. एंजाइनो पेक्टोरिस इज द पेन इन द चेस्ट. आता चेस्टमध्ये पेन होतं तर त्याला काय म्हटलं जातं, एंजाइना पेक्टोरिस. दॅट रिझल्ट्स फ्रॉम द रिडक्शन इन द ब्लड चेस्ट टू कार्डियक मसल ड्यू टू द नॅरो and the hard-ended coronary arteries. It characterized by heaviness and severe pain in the chest. आता एखाद्या वेळेस चेस्टमध्ये जास्त पेन झाला तर त्याला आपण एंजाइना पेक्टोरिस असं म्हटलं जातं. द पेन कॅन ऑल्सो बी रेफर्ड टू द नेक. हा पेन मग पुढं फॉरवर्ड होऊ शकतो, कुठं नेककडं, नंतर लोअर जॉकडं, लेफ्ट आर्म अँड लेफ्ट आर्म शोल्डर. मग असंच पुढं काय होतं, हा पेन पुढं पसरत जातो. When the heart demands more oxygen and narrow blood vessels cannot supply, it disappears with rest. मग जेव्हा रक्ताची गरज असते तेव्हा रक्त पोहोचत नाही तर त्या टायमाला याला काय म्हटलं जातं, एंजाइना पेक्टोरिस. म्हणजेच की ज्यावेळेस आपल्याला रक्ताची गरज असते त्यावेळेस रक्त पुरवठा होत नाही, त्यालाच काय म्हटलं जातं, एंजाइना पेक्टोरिस. आता नेक्स्ट पॉईंट आहे हार्ट फेल्युअर. आपण हा बऱ्याच वेळेस पॉईंट ऐकतो की हार्ट फेल्युअर होतं, हार्ट फेल झालं, पण नेमकं काय असतं नेमकं तर ते बघू आपण. हार्ट फेल्युअर इज द रिझल्ट ऑफ प्रोग्रेसिव्ह विकनेस. म्हणजे हार्टमध्ये काय होतं, विकनेस येतं, म्हणजे जिथं ब्लडचं फ्लोईंग काय होतं, कमी होतं. हार्ट मसल्स अँड द फॉलिंग फेल्युअर ऑफ द हार्ट टू पंप ब्लड इफेक्टिवली. हायपरटेन्शन इंक्रीजेस द आफ्टरलोड ऑन द हार्ट, कॅन प्रोड्यूस सिग्निफिकंट एनलार्जमेंट ऑफ द हार्ट अँड फायनली रिझल्ट इन द हार्ट फेल्युअर. म्हणजे काय होतं, आता हार्टने जर ब्लड पंप केलंच नाही तर हार्ट हे बीट होणार नाही. आणि हार्ट कशामुळं बीट करणं बंद करतं, कारण की जर ब्लडच पंप झालं नाही तर ब्लड तिथपर्यंत व्हॅल्वपर्यंत पोहोचलंच नाही तर आपलं हार्ट काम करणं बंद करेल. ठीक आहे, त्याच्यामुळं मग हार्ट फेल्युअरचा हा एक पॉईंट होऊ शकतो. आता मोस्टली हे कुठं होतं, म्हणजे कोणामध्ये जास्त बघायला मिळतं आपल्याला की ॲडव्हान्स एज, म्हणजे आता ज्यांचं वय जास्त झालेलं आहे. ठीक आहे, 80च्या अबो, 80, 85, 90, 100 ह्या एजच्या पुढं काय होतं, आपल्याला हार्ट फेल्युअर, हार्ट अटॅक हे प्रमाण आपल्याला जास्त बघायला मिळतं. कारण की त्या टायमामध्ये ब्लडचं फ्लोईंग जे असतं स्पीड ती थोड्या प्रमाणात काहीतरी कमी जास्त झालेली असते. ठीक आहे, ॲडव्हान्स एज, मॅलन्यूट्रिशन, chronic infection, toxin, severe anemia or hyperthyroidism can cause degeneration of heart muscle resulting in the heart failure. आता हार्ट फेल्युअर होतं पण हे याला पण काही वेगवेगळी कारणं आहेत, जसं की आता मॅलन्यूट्रिशन. आता जे कुपोषित बालक आहेत आता त्यांना जेवायला मिळत नाही, मग आता त्याच्यामध्ये आता त्यांची काही चुकी नाही, कारण की आता जर त्यांना जर वेळेवर फूड व्यवस्थित मिळालं त्याच्यानंतरच ब्लड हे व्यवस्थितपणे बॉडीमध्ये डेव्हलप होईल आणि त्याच्यानंतर हे फ्लो होईल. पण जर माणसाला जर न्यूट्रिशनच जर बॉडीला व्यवस्थित मिळालं नाही तर ब्लडचं फॉर्मेशन होणार नाही आणि ब्लड हे फ्लो होणार नाही. त्यामुळं मॅलन्यूट्रिशनचा हा पॉईंट पण याच्यामध्ये येऊ शकतो. आता त्याच्यानंतर क्रोनिक इन्फेक्शन म्हणजे आता काही त्याच्यानंतर टॉक्झिन, हे दोन पॉईंट एक सोबत सांगतो की आता एखादं ड्रग्ज आहे, कोकेन्स आहे, हे जे प्रोडक्ट्स आहेत हे जर बॉडीनं जर कन्झ्युम करायला चालू केले
तर ब्लडचं काय होतं, ब्लडचं डिऑक्सिजनेटेड ब्लडमध्ये रूपांतर व्हायला चालू होतं आणि त्यामुळं काय होतं, बॉडीला हा आपल्या धोका निर्माण होतो. त्याच्यामुळं पण आपल्या बॉडीला हार्ट फेल्युअरचं हे प्रमाण जास्त आढळून येतं. त्याच्यानंतर सिव्हिअर ॲनिमिया आणि हायपर ट्रायकोडियम कॅन कॉज डिजनरेशन ऑफ द हार्ट. म्हणजे ह्या गोष्टींमुळं काय होतं, हार्ट फेल्युअरचे चान्सेस काय जास्त आहेत आणि यालाच हार्ट फेल्युअर असं म्हटलं जातं. आता नेक्स्ट पॉईंट आहे ECG. ECG म्हणजे काय, इलेक्ट्रोकार्डिओग्राम. आता बऱ्याच वेळेस आपण दवाखान्यात जातो, बघतो ECG असते, एक आपलं चेक केलं जातं, एक पट्टी येते, त्याच्यावर काहीतरी वेव्ज असतात. आपण बघतो ECGमध्ये भरपूर सगळ्या वेव्ज असतात, आपल्याला नेमकं कळत नाही. पण ECG एवढं काही अवघड नाही, मी ते तुम्हाला सांगतो. ECG एक काय असतं, एक प्रकारचा ग्राफ असतो ज्याच्यावर आपल्या पूर्ण दिलेलं असतं की आपली हार्ट रेट कशी काम करते, काय नाही, ते आपल्याला त्या ECGच्या ग्राफमधून आपल्याला बघायला मिळतं आणि त्याच्यामुळेच डॉक्टर सजेस्ट करतात की तुमचा आधी ECG काढा. ठीक आहे. द ग्राफिक रेकॉर्ड ऑफ द इलेक्ट्रिकल व्हेरिएशन प्रोड्यूस्ड बाय द हार्ट ड्युरिंग द वन हार्ट बीट और कार्डियक सायकल इज कॉल्ड ॲज द इलेक्ट्रोकार्डिओग्राम. ECGला इलेक्ट्रोकार्डिओग्राम असं म्हटलं जातं और ECG. द इन्स्ट्रुमेंट यूज टू रेकॉर्ड ॲक्शन पोटेन्शियल जनरेटेड बाय द हार्ट मसल इज कॉल्ड ॲज द इलेक्ट्रोकार्डिओग्राम. आता हार्ट मसल जे काम करतं त्याचंच रेकॉर्ड ठेवण्याचं काम हे ECG करत असतं. द ECG मशीन टेक्निक वॉज डिस्कवर्ड बाय इंथोवेन. आता ECG मशीन ही इंथोवेन नावाच्या सायंटिस्टनं डिस्कवर्ड केली होती. कधी, 1903 मध्ये इंथोवेन नावाच्या सायंटिस्टनं ECG ही मशीन डेव्हलप केली होती आणि फादर ऑफ इलेक्ट्रोकार्डिओग्राफी पण इंथोवेनलाच म्हटलं जातं. ठीक आहे. आता ECGमध्ये आपल्याला वेव्ह बघायला मिळते, PRT, PQRST असे प्रकारचे वेव्ह बघायला मिळते आणि त्याची स्केल चालू होती 0 पासून ते 1.64, 1.534 असं वाढत जातं पुढं. द इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटीज ऑफ द हार्ट आर रेकॉर्डिंग ऑन द ECG मशीन बाय प्लेसिंग द इलेक्ट्रोड्स. त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रोड्स लावलेले असतात मशीनला. लोकेशन ऑफ द बॉडी, 2 इलेक्ट्रोड्स आर कनेक्टेड टू द चेस्ट ऑफ द पेशंट. म्हणजे पेशंटच्या चेस्टला 2 रॉड हे आपल्या लावले जातात आणि द हार्ट वाईल द थर्ड इलेक्ट्रोड इज रेफरन्स कनेक्टेड टू द अप्पर अँड लोअर लिम्स. आणि अप्पर लिम आणि लोअर लिमला 2 लावले जातात, 2 चेस्टला लावले जातात आणि 2 अप्पर अँड लोअर लिमला लावले जातात. द कंडक्टिंग जेल, आणि कंडक्टिंग जेल हे लावण्याच्या आधी काय केलं जातं, ॲप्लाय केलं जातं आणि त्याच्यानंतर ते 2 रॉड आपल्याला लावले जातात. जेल इज ॲप्लाइड बिटवीन द स्किन अँड द इलेक्ट्रोड. आता इलेक्ट्रोड आणि स्किनच्या दोन्हीच्या मध्ये काय केलं जातं, ते जेल लावलं जातं. इलेक्ट्रोड्स टू डिटेक्ट टायनी इम्पल्स. आता आपल्याला इम्पल्स डिटेक्ट करायचे, त्याच्यासाठी काय केलं जातं, ते जेल लावलं जातं. इम्पल्स ऑफ फ्यू मिलीव्होल्ट्स, काहीतरी कमी मिलीव्होल्टमध्ये ते काय असतं, व्होल्टमध्ये टेम्परेचर असतं त्याचं. द इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी ऑफ हार्ट इज रिप्रेझेंट इन द फॉर्म ऑफ ग्राफ ॲज द टाईम एक्स अगेन्स्ट द डिस्प्लेसमेंट वाय ॲक्सिस. जसं आपण आपला ग्राफ काढतो सेम त्याच प्रकारे असतं. एक्स आणि वाय ॲक्सिस हे 2 ॲक्सिस असतात आणि त्या ॲक्सिसवरून PQRST या जे असेल ते त्यांनी आपलं डिनोट केलं जातं आणि दाखवलं जातं की तुमचा हार्टचा रेट कसा आहे आणि तुमचं फंक्शनिंग ऑफ हार्ट कसं काम करतं. ठीक आहे. अ नॉर्मल ECG इज सिरीज ऑफ रेंजेस अँड फ्रोज. त्यालाच रिजेस अँड फ्रोज असं म्हटलं जातं. जे दाखवतं आहे त्यालाच रिजेस अँड फ्रोज असं म्हटलं जातं. इट कन्सिस्ट ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ वेव्स सच ॲज P वेव्ह, QRS कॉम्प्लेक्स अँड T वेव्ह. P म्हणजे जी सुरुवात होती, QRS जी दाखवते कुठून कुठपर्यंत ग्राफ गेला आहे, एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसवर P ही वेव्ह चालू झाली आणि QRS ही वेव्ह आपल्याला दाखवते की कुठून कुठपर्यंत गेली आणि T वेव्ह ही समोर कुठपर्यंत पोहोचली, लास्ट पॉईंट ही दाखवत असते. आता P वेव्ह काय आहे, आता P वेव्ह बघू. P वेव्ह इज अ स्मॉल अपवर्ड वेव्ह रिप्रेझेंटिंग इम्पल्स. आता P वेव्ह काय दाखवते, इम्पल्स जनरेट झाला. ठीक आहे. तर हे P वेव्ह दाखवते बाय SC नोड. इट कॉजेस ॲट्रियल डिपोलरायझेशन रिझल्टिंग इन ॲट्रियल कॉन्ट्रॅक्शन, किंवा हार्टमध्ये ॲट्रियल कॉन्ट्रॅक्शन झालं हे कोण सांगतं, P वेव्ह. आता QRS कॉम्प्लेक्स या वेव्हचं काय काम असतं, इट शोज
इट कॉजेस द व्हेंट्रिक्युलर डिपोलरायझेशन रिझल्टिंग इन द व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन. आता व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट झालं हे कोण सांगतं, QRS कॉम्प्लेक्स. आता टी वेव्हचं काम काय, इज अ ब्रॉड अपवर्ड वेव्ह विच रिप्रेझेंट व्हेंट्रिक्युलर रिपोलरायझेशन. आता व्हेंट्रिकलचं रिपोलरायझेशन झालं हे कोण सांगतं, टी वेव्ह. रिझल्टिंग इन द व्हेंट्रिक्युलर रिलॅक्सेशन. ECG इज युजफुल डिटेक्ट ॲबनॉर्मल फंक्शनिंग of the heart as in the coronary artery disease and heart block, angina pectoris, tachycardia, ischemic heart disease, myocardial infection, cardiac arrest. हे कशामध्ये बघायला मिळतं आपल्याला की हे जे डिसीज आपल्याला कॉज आहे तर आपल्याला हे जे डिटेक्ट करायचं काम हे वेव्ह करत असतं. तर पेसमेकर आर्टिफिशियल हार्ट हे काय इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे, इज अन इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस. In case of the rhythmic impulse production, this device can be surgically fitted. The device is connected to sinoatrial node. हे कुठं कनेक्ट केलं जातं, सायनोएट्रियल नोडला कनेक्ट केलं जातं बाय वायर्स. 2 वायर्सने हे काय केलं जातं, चेस्टला कनेक्ट केलं जातं. The device is programmed to give rhythmic impulse. Artificial pacemaker is powered by nickel and cadmium battery, NiCd बॅटरी. निकेल आणि कॅडमियम हे 2 रॉड्स असतात 2 आणि हे 2 रॉड लावले जातात. तर असं काय म्हणायचं, निकेल कॅडमियम बॅटरी ही पेसमेकरमध्ये यूज होते. दिस डिव्हाइस हॅज अ लाईफ ऑफ फ्यू इयर्स, 3 to 7 इयर्स. 3 ते 7 वर्षचं याचं लाईफ स्पॅन आहे. कशाचं, या पेसमेकरचं. आता आपण हे बघितलं आपण की ब्लड रिलेटेड डिसऑर्डर, याच्यामध्ये डिसऑर्डर बघितलं आपण की काय काय होते, एंजिना पेक्टोरिस कसं होतं, हार्ट फेल्युअर कसं होतं. त्याच्यानंतर आपण वेव्ह बघितल्या, वेव्हचं कुठं आर्टेरियल कॉन्ट्रॅक्शन होतं, कुठं व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्शन होतं आणि टी वेव्हचं काम काय आणि कोणती वेव्ह आपल्याला जे डिसऑर्डर झाल्यात ते आपल्याला त्या वेव्ह दाखवण्याचं काम करतं. आणि शेवटी आपण एक बघितलं पेसमेकर, ठीक आहे. आणि एक लक्षात ठेवा की इंथोवेन म्हणजेच फादर ऑफ इलेक्ट्रोकार्डिओग्राफी, ECG ज्याने फाइंड आउट केलं तर त्याचंच नाव आहे इंथोवेन, ठीक आहे. आता बघू लिम्फॅटिक सिस्टीम. लिम्फॅटिक सिस्टीम कन्सिस्ट ऑफ लिम्फॅटिक कॅपिलरीज, ज्या सगळ्यात स्मॉल वेसल्स आहेत, ब्लड वेसल, लिम्फॅटिक ब्लड वेसल्स अँड लिम्फ नोड. लिम्फ क्लिअर वॉटर, लिम्फ म्हणजेच काय, क्लिअर वॉटर, इज अ कलरलेस लिक्विड कनेक्टिव्ह टिश्यू. म्हणजे कलरलेस टिश्यू म्हणजे ब्लड, RBC मध्ये असतं लिम्फ, ठीक आहे. द टिश्यू फ्लुइड दॅट बाथ्स द सेल इज कॉल्ड ॲज द लिम्फॅटिक कॅपिलरी. म्हणजे रक्तामध्ये पूर्ण बुडालेले असतात ह्या लिम्फ नोड्स, ठीक आहे. लिम्फॅटिक कॅपिलरी देन इट इज कॉल्ड ॲज द लिम्फ. मग यालाच काय म्हणायचं, जे रक्तामध्ये बुडालेले असतात त्यालाच म्हटलं जातं लिम्फ. इट इज अ ब्लड मायनस RBC प्लेटलेट्स अँड सम प्लाझ्मा प्रोटीन. इट कंटेन्स कार्बन डायऑक्साईड अँड मेटाबॉलिक वेस्ट. मग याच्यामध्ये ते काय काय कॉन्टेंट करतं की कार्बन डायऑक्साईड आणि मेटाबॉलिक वेस्ट ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन काय असतं, प्रेझेंट असतं. आणि हे लिम्फ हे कुठं प्रेझेंट असते, लिम्फ हे ब्लडच्या वॉटर बाथ घेत असते, ठीक आहे. आता लिम्फॅटिक कॅपिलरीज ह्या एकदम स्मॉल असतात, ठीक आहे. आता ते आपण बघणार आहोत. दीज आर थिन वॉल्ड स्मॉल वेसल्स प्रेझेंट इन द टिश्यू स्पेसेस. They are interwoven with the blood capillary. But are not connected with them. ह्या एकमेकाला कनेक्टेड नसतात. They are blind at one end and are wider than the blood capillary. Each is lined by the endothelium of the thin and the flat cell. थिन आणि फ्लॅट सेलमध्ये काय असतात, ह्या प्रेझेंट असतात. आता लिम्फॅटिक वेसल, लिम्फॅटिक कॅपिलरीज युनाइट टू फॉर्म लार्जर ट्यूब्स कॉल्ड ॲज द लिम्फॅटिक वेसल. आता लिम्फॅटिक वेसल म्हणजे काय की ज्या लिम्फॅटिक कॅपिलरी युनाइट टू फॉर्म लार्जर ट्यूब, ज्या लार्ज ट्यूब मिळून बनतात त्यालाच काय म्हणायचं, लिम्फॅटिक वेसल. दीज हॅव थिनर वॉल्स अँड न्यूमरस व्हॅल्व टू प्रिव्हेंट बॅकफ्लो. आता ब्लॅक फ्लो म्हणजे डिऑक्सिजनेटेड ब्लड जे थांबवण्याचं काम करतं त्यालाच काय म्हणायचं, लिम्फॅटिक वेसल. द 2 मेन लिम्फ्स वेसल आर थोरॅसिक ऑर लेफ्ट लिम्फॅटिक डक्ट अँड द राईट लिम्फॅटिक डक्ट. म्हणजे ह्या 2 डक्टमधून जे वेस्ट ब्लड असतं ते थांबवण्याचं काम म्हणजे डिऑक्सिजनेटेड ब्लड थांबवण्याचं काम हे लिम्फॅटिक वेसल हे करत असतं. आता द थोरॅसिक डक्ट इज द मेन कलेक्टिंग डक्ट ऑफ द लिम्फॅटिक सिस्टीम. आता थोरॅसिक डक्ट ही काय आहे, मेन डक्ट आहे की जे काय करते, जे ब्लड कलेक्ट करायचं काम करते. इट रिसिव्ह लिम्फ फ्रॉम द
लेफ्ट साइड ऑफ द हेड, नेक, चेस्ट, लेफ्ट अप्पर एक्स्ट्रीमिटी अँड द एंटायर बॉडी फ्रॉम द रिब्स. म्हणजे एवढ्या पार्टपासून हे काय करतं, ब्लड गोळा करतं. कोण? लिम्फॅटिक वेसल. द लिम्फॅटिक वेसल कमिंग फ्रॉम द इंटेस्टाईन. मी जसं सांगितलं की इंटेस्टाईन ॲब्झॉर्ब फॅट्स, हेच दे आर मिल्की इन द ॲपियरन्स अँड आर कॉल्ड ॲज अ लॅक्टिल्स. लॅक्टिल्स म्हणजे जे मिल्कच्या रिलेटेड आहेत त्याला काय म्हटलं जातं, लॅक्टिल्स. लॅक्टिस इज त्याचं मिनिंग काय आहे, मिल्क. द राईट लिम्फॅटिक डक्ट ड्रेन्स लिम्फ फ्रॉम द अप्पर राईट साईड ऑफ द बॉडी. तर लास्ट पॉईंट आहे लिम्फ नोड्स. लिम्फ नोड्स म्हणजे काय, दे आर स्मॉल ओव्हल और बीन शेप बॉडी प्रेझेंट इन द कोर्स ऑफ द लिम्फॅटिक वेसल. म्हणजे लिम्फ नोड ह्या बीन शेप आहे. जसं किडनीचा शेपसुद्धा बीन शेप आहे, तसंच लिम्फ नोडचा शेपसुद्धा कसा आहे, बीन शेप. लिम्फ नोड्स आर scattered throughout the body but are maximum in neck, armpits and groin. They acts as a filter and the macrophages of the lymph nodes move bacteria, foreign materials and cell debris. They also produce lymphocytes and antibodies. The next time lymphatic system drains excess tissue fluid from the extracellular spaces back into the blood. It carries carbon dioxide and metabolic waste. हे लिम्फ नोडमधून कॅरी होतं. कार्बन डायऑक्साईड आणि मेटाबॉलिक वेस्ट हे लिम्फ नोडमधून पुढं पास होत राहतं आणि एका बाजूला ते कलेक्ट होतं. इट टेक्स लिम्फोसाइट्स अँड अँटीबॉडीज फ्रॉम द लिम्फॅटिक नोड टू द ब्लड. इट डिस्ट्रॉयज द इनवेडिंग मायक्रो ऑर्गॅनिझम अँड फॉरेन पार्टिकल्स इन द लिम्फ नोड. इट ट्रान्सपोर्ट्स ॲब्झॉर्ब फॅट्स अँड फ्रॉम द इंटेस्टाईन टू द ब्लड. म्हणजे हे फॅट्स आणि हे ॲब्झॉर्ब करायचं काम लिम्फ नोड करत असतं. या ठिकाणी हा आपला ब्लड सर्क्युलेशनचा हा पॉईंट संपलेला आहे. याच्यामध्ये आपण ॲज पूर्ण पॉईंट हे कवर केलेले आहेत आपण. ब्लड कंपोजिशन असेल, त्याच्यानंतर कोॲग्युलेशन कसं होतं, ह्या पार्ट 1, 2 आणि 3 हे तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघून तुम्हाला समजू शकेल. काही तुमचे सजेशन असतील तर ते पण मला सांगा, म्हणजे मी माझ्या व्हिडिओमध्ये ते चेंजेस करण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू.